Are you carrying anything dangerous? Are you carrying a bomb? I'm carrying my pen and my brain. माझ्या लेखणीच्या आणि बुद्धीच्या धगधगत्या शलाकांनी माझ्या पितृभूला ग्रासणाऱ्या या ब्रिटिश साम्राज्याचा पाया मी भस्मसात करेन. जगातील कोणत्याही तलवारी पुढे न झुकता लेखणीचे महत्त्व जाणणारा, ज्या ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या ब्रिटिश साम्राज्याला त्यांच्याच भूमीत ठामपणे उभे राहून आत्मविश्वासाने टक्कर देण्याचे स्वप्न बाळगणारा हा तरुण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. माझा लाडका विनायक आणि मी विश्वाच्या या पसाऱ्यात हजारो वर्षे स्वतःची बुलंद ओळख विनायकासारख्या सुपुत्रांमुळे प्राप्त करणारा मी म्हणजे विनायकाच्या शब्दात सांगायचे तर त्याचा आणि तुम्हा सर्वांचाच लाडका पितृप्रदेश भारत, हिंदुस्थान. कालपथाच्या उतरंडीवर जगन्नाथाचा, सृष्टीच्या नियंत्याचा रथ धावतोय. मागील हजारो वर्षात या रथोत्सवात माझे हजारो सुपुत्र सामील झाले. त्यात कोणी सम्राट होते, कोणी महाकवी होते, कोणी विद्वान होते, कोणी तत्वज्ञ होते, कोणी शास्त्रज्ञ, कोणी इतिहासकार. इतिहासाच्या पानापानावर माझ्या सुपुत्रांच्या गाथा वाचायला मिळतील. पण आज आपण काळाच्या ज्या वळणावर उभ्या आहोत तिथे मला पुन्हा आठवण येते ती विनायकाची, त्याच्या माझ्यावरील निस्सीम प्रेमाची. माझ्या लक्षावधी कोट्यावधी सुपुत्रांमध्ये लोकोत्तर होता तो, विलक्षण होता तो, केवळ विवेकाचीच सत्ता मानणारा स्वातंत्र्यवीर होता तो. त्याच्या विचारांचे प्रखर तेज आजही आठवते. पण ते खरेच कळला का विनायक? त्याच्या समकालीनांना कळला का? आजच्या विचारवंतांना कळला का? त्याचा द्वेष करणाऱ्यांना कळला? त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना तरी कळला का? स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. नमस्कार. निभळटपणाची हद्द असावी, गुलामी अंगात भिनावी तरी किती. कोठूरच्या सभेत आपल्या स्वकीयांनी राणी व्हिक्टोरियाच्या निधनासंदर्भात एक शोक ठराव मांडला. बरं, हे एक वेळ ठीक आहे, पण एडवर्ड आपले खरोखरीच बाप आहेत असे विधान करून इंग्रजांपुढे नांगी टाकण्याची आवश्यकता काय? विनायका, तुझे म्हणणे खरे असले तरी या पत्रकावरील जहाल सवाल तुला खरंच गरजेचा वाटतो? अर्थातच. इंग्रजांचे गुणगान करताना ज्यांची मती भ्रष्ट झालेली आहे त्यांना हे विचारलेच पाहिजे. एडवर्ड जर तुमचे बाप आहेत तर तुमचे वडील तुमच्या मातोश्रींचे कोण? अरे पण मित्रमेळ्याच्या मागील बैठकीत आपलं ठरलं होतं ना की थोडे दिवस का होईना भूमिगत राहून काम करायचं आणि ब्रिटिश सत्तेच्या डोळ्याला खुपेल असे काहीच करायचे नाही म्हणून. बागे, तसं नसतं. मित्रमेळ्यातील तुमच्या माझ्यासारख्या सदस्यांनी गुप्तपणे काम करावे हे मान्य, पण याचा अर्थ असा नाही की आपण इंग्रजांपुढे शस्त्र खाली टाकून त्यांची गुलामी करावी, लाचारी पत्करावी का? अरे, आपले स्वकीय जर इंग्रजांना पितृतुल्य मानत असतील तर त्यांच्या या भूमिकेचा आपण निषेध करायलाच हवा. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. आंतरराष्ट्रीय पटावर माझ्या विनायकाचा नायक म्हणून उदय होण्यास अजून तसा अवकाश होता. हिंदुस्थानात मात्र अगदी कमी वयात त्याने आपल्या संघटन कौशल्याच्या आणि अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर क्रांतिकारकांची एक मोठी फौज तयार करण्यास सुरुवात केली होती. इकडे घरात मात्र माझा विनायक त्याच्या येसू वहिनींच्या शिक्षणासाठी आग्रही असलेला दिसत होता.
घरातील स्त्रीच्या शिक्षणातून खऱ्या अर्थाने कौटुंबिक उत्थान कार्याला सुरुवात होते, असे विनायकाचे ठाम मत होते. भाऊजी, स्वस्थ बसा आणि 2 घास खाऊन घ्या. नाही नाही नाही, आधी सांग, तू काल दिलेला अभ्यास पूर्ण केलास का? होय केलाय. हं. आणि दीर धाकटे असले तरी धाक आहे हो मस्त्यांचा. काय ग वहिनी? थट्टा करते हो. धाकट्या भावासारखे आहात तुम्ही मला. सासरी आहे असं वाटतच नाही. आणि तुमच्या प्रेमानी माहेरची आठवणही येत नाही. तू तरी कुठे आम्हास आईची कमतरता जाणवू देतेस? विनायकाची आई तो अवघा 9 वर्षाचा असतानाच गेली. वयाच्या 17व्या वर्षी वडिलांचे, दामोदर पंतांचेही छत्र हरपले. मग वडील बंधू बाबाराव आणि येसू वहिनीच त्याचे आई वडील झाले. वडिलांनंतर घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. अशा वेळेस विनायकाचे आणि धाकटा बंधू बाळचे शिक्षण सुरू राहावे म्हणून वहिनीने आपले दागिने विकले. एकुलती एक नथ शिल्लक होती. एक दिवस तीही विकली. जयासी तुवा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण न होऊ दिले. श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझनमी. वैयक्तिक आयुष्यात सुखदुःखांचा हा खेळ सुरूच होता. पण विनायक त्यात कधीच गुंतून पडला नाही. त्याला काळजी होती ती राष्ट्राच्या उत्थानाची. त्याच्या कोवळ्या वयात त्याच्या मनातील हा गुलामगिरीविषयीचा जो असंतोष होता, त्याला दिशा देणारा एक नरसिंह आपल्या सामर्थ्यानिशी गरजत होता. आपल्या लेखणीच्या आणि जहाल वक्तृत्वाच्या बळावर विशाल ब्रिटिश साम्राज्याला हादरे देत होता. हा नरकेसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि आता स्वरचित काव्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कुमार विनायक दामोदर सावरकर. वाह, छान काव्य लिहिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर. वाह, पण तुम्ही तर वयाने लहान दिसताय. तुम्हीच लिहिले आहे ना की? टिळक महाराज, जर वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहू शकतात, 14व्या वर्षी शिवाजी महाराज स्वराज्याची प्रतिज्ञा घेऊ शकतात, तर मग 11 वर्षांचा मी ही कविता लिहू शकत नाही का? वा, छान. असा विश्वास हवा. छान, खूप मोठा हो. आणि आपल्या मातृभूमीचे नाव या त्रिखंडात मोठे कर. छान, यशस्वी भव. वा. विनायकाच्या मनाची जडणघडण अशीच सुरू होती. पण एका प्रसंगाने त्याचं आयुष्यच बदलून गेले. त्याचेच नव्हे, माझेही. आणि तो दिवस होता 22 जून 1897. दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण हरी चापेकर यांनी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर रँड आणि त्याचा सहकारी चार्ल्स आयरस्ट याला गोळ्या घातल्या. गोंद्या आला रे. पण 1898 मध्ये चापेकर बंधूंना फाशी झाली. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून विनायक हेलावला. गीतेचे पठण करत माझे हे सुपुत्र हसत हसत फासावर गेले हे कळल्यावर विनायक भारावला. पण त्याच वेळी या हौतात्म्याचे मोल न जाणता लोक त्यांचे वर्णन वाट चुकलेले अविचारी तरुण असे करू लागले. तेव्हा व्यथित झाला विनायक.
त्यानंतर आपल्या घरातील अष्टभुजा भवानी समोर त्याने शपथ घेतली. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत चापेकरांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन. मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन. जय अंबे, जय दुर्गे. या क्षणात उद्याच्या क्रांती पर्वाची नांदी होती. परकीय सत्तेविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्फुल्लिंग चेतवले होते ते पुन्हा चेतणार होते. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. 1857 नंतर या भूमीत पुन्हा एकदा क्रांतीची ज्वाला भडकणार होती. वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांतीचे सतीचे वाण माझे सुपुत्र पुन्हा हाती घेणार होते. आणि या क्रांतीचा नायक होता माझा विनायक. वहिनी, मनातलं बोलते हो. बोला की माई, अगदी मोकळेपणाने बोला. यांचे शिक्षणासाठी पुण्याला जायचे ठरले ते बरीक ठीक झाले. अलीकडे संघटनेचे कार्य फार वाढलेले. लोक कुजबूज करीत फार. अगं बाई, ह्यांच्या कामास पुण्यात खीळ बसेल असं वाटते हो. भोळ्याचा हात झाले. अहो, नवीन लग्न झालेले तुमचे, इकडची फारशी ओळख नाहीये तुम्हास. उलट टिळकांच्या पुण्यात ह्यांचे काम अधिक जोर धरेल. पाहाच तुम्ही. पदवी शिक्षणासाठी पुण्यात येणं हे विनायकासाठी फक्त एक निमित्त ठरलं. पण माझी या पारतंत्र्याच्या बेडीतून सुटका करण्यासाठी त्याने सुरू केलेले कार्य यानंतर एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचले. बाळच्या अर्थात लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली विनायकानं पुण्यात वास्तव्यास असताना विदेशी वस्तूंच्या निषेधार्थ एक मोठी मोहीम उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सोबतच माझ्या मातीत तयार झालेल्या स्वदेशी वस्तूंच्या प्रचार प्रसारासाठी विनायकानं जोर लावला होता. 1905 सालचा पुण्यातील दसऱ्याचा दिवस हा विशेष ठरला. मला आठवतंय, मला अजूनही आठवतंय, त्या दिवशी पुण्यात विनायक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माझ्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्धचा पहिला उघड कार्यक्रम राबवून क्रांती कार्याच्या ज्वाळेला एक नवी दिशा दिली. या होळीत केवळ कपडेच नाही, ब्रिटिश साम्राज्याचा पाया जळतोय. विदेशी कपडेच नव्हे तर परकीयांशी निष्ठा ठेवून राष्ट्राशी द्रोह करणाऱ्या वृत्तीला आपण जाळतो आहोत. या होळीच्या ठिणग्या ही स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली पायरी आहे. या होळीच्या प्रसंगाचे पडसाद उमटलेच. रँगलर परांजपेंनी विनायकाला वसतिगृहातून काढले आणि 10 रुपये दंड ठोठावला. तेव्हा बाळची लेखणी विनायकासाठी गुरुवरही गरजली. टिळकांनी अग्रलेख लिहिला, हे तर आमचे गुरुच नव्हेत. यानंतर बाळनेच विनायकाच्या नावाची शिफारस पदव्युत्तर शिक्षणासाठी लंडन येथे केली आणि शिष्यवृत्ती मिळवत विनायक लंडनला बोटीतून रवाना झाला.
इथून विनायकाचा आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. हिंदुस्थानचा म्हणजेच माझा आवाज जगातील इतर राष्ट्रांपर्यंत पोहोचवायला हवा, ही गरज ओळखणारा विनायक हा पहिला द्रष्टा नेता होता. बॅरिस्टर होण्यासाठी तो लंडनला निघाला होता हे जरी खरे असले तरी अभिनव भारताच्या चळवळीला बळकट करण्याचे ध्येय त्याच्या उराशी होते. त्याला स्वस्तात प्रभावी बॉम्ब बनवायला शिकायचे होते. क्रांतिकारकांचे आंतरराष्ट्रीय जाळे मजबूत करायचे होते. माझ्या स्वातंत्र्याला अनुकूल आंतरराष्ट्रीय वातावरण बनवायचे होते. एक ना दोन कैक स्वप्न घेऊन तो लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये दाखल झाला. स्टुटगार्टच्या परिषदेमध्ये आपल्या देशाचा झेंडा तुम्ही आपल्या हाताने फडकवलात. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची मागणी इतक्या ठामपणे जगासमोर पहिल्यांदाच मांडली गेली. आणि ही फार मोठी कामगिरी आहे. हो, ही कल्पना सावरकरची. काय विलक्षण तरुण आहे तो. तुम्ही, मी आणि इतर अनेक जण गेली इतकी वर्ष देशासाठी काही करू पाहतो आहोत. पण लंडनमधून थेट इंग्रज सरकारच्या राजधानीतून भारताचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्याचे अशक्य स्वप्न पाहणारा सावरकर हा पहिलाच. हो, खरंय ते. किती कमी कालावधीत तो इथल्या मुलांचा नेता झालेला आहे. जसं गोकुळामध्ये गोप गोपी कृष्णाच्या प्रेमात पडतात, अगदी तसंच ही इथली मुलं त्याच्या प्रेमात आहेत. खरंय. आता हा मदनलाल धिंगराज पहा ना. पबमध्ये ब्रिटिशांसोबत डान्स करण्यात धन्यता मानणारा मदनलाल धिंगरा आज भारत मातेसाठी जीव द्यायला आणि घ्यायला सुद्धा तयार आहे. निरंजन पाल काय म्हणतो ठाऊक आहे? काय? सावरकर इज द सन अँड वी ऑल आर हिज सॅटेलाइट्स. काय विलक्षण स्वप्न पाहिलेत त्यांनी. हो, सशस्त्र क्रांतीचं भव्य स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे. ब्रिटिशांसारख्या महासत्तेचा रणांगणात पराभव करण्याचं स्वप्न इतर जणांना कदाचित खुळेपणाचं वाटेल, पण त्याची योजना स्पष्ट आहे. इंग्रज सैन्यात असलेल्या भारतीयांच्या हाती असलेली शस्त्र ही आपलीच आहेत. एकदा या सैनिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवा, मग पहा ते कसे इंग्रजांच्या सैनिकावर तुटून पडतील, त्यांचीच शस्त्र घेऊन. हो, अगदी खरंय. त्याच्या देशभक्तीविषयी तर त्याच्या शत्रूंनाही मनात शंका येणार नाही, पण सशस्त्र क्रांतीविषयी मात्र अनेकांच्या मनात शंका आहे. लोक मलाही म्हणतात, एक स्त्री म्हणून तू तरी हिंसेचा विरोध करायला हवा. पण मला सांगा, स्वातंत्र्य कुणाला फुकट मिळालंय? आज इंग्रज सरकार देशावर अत्याचार करत आहेत. अनेकांना हद्दपार केलं जात आहे. शांततेचे मार्ग तर आमच्यासाठी बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सावरकर हीच तर एक भविष्याची आशा आहे. त्याचे हे जहाल विचार माथे फिरूपणा नव्हे, त्यामागे योजनाबद्ध नियोजन आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण आहे. खरं सांगू, लोक मलाही म्हणतात, आस्क मिस्टर सावरकर टू स्लो डाऊन. पण मी तर त्याला उंच भरारी घेताना पाहू इच्छिते. नेता म्हणून तो मला आवडतोच, पण एक व्यक्ती म्हणून तो मला माझ्या मुलासारखा आहे. आणि आई म्हणून मी माझ्या ह्या मुलाला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळीन. त्याला थांबवण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि मादम कामानी आपले शब्द खरे केले. पुढे विनायक काळ्या पाण्यावर गेला तेव्हाही त्याच्या कुटुंबाशी देखील त्या संपर्क ठेवून होत्या. विनायकाचे महत्त्व भारतीयांपेक्षा ब्रिटिशांनीच ओळखले होते. उगीच का स्कॉटलंड यार्डचे गुप्तहेर सतत त्याच्या मागावर असत.
आणि पुढे माझ्या आणखी एका समर्थ पुत्राने सुभाष चंद्राने आझाद हिंद सेना उभी केली. त्यामागची प्रेरणा हेच विचार होते. मला स्वतंत्र करण्यात शस्त्र हाती घेणाऱ्या माझ्या धाडसी मुलांना मला विसरता येणार नाही. बॉम्ब बनवण्याची विद्या हस्तगत करून सेनापती बापटांच्या माध्यमातून विनायकाने माझ्या स्वातंत्र्यासाठी एक मोठी आंतरराष्ट्रीय चळवळ उभी केली. VVS अय्यर, मदनलाल धिंगरा, लाला हरदयाळ, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि सिकंदर हयात खान यांसारखे शेकडो तरुण मला स्वतंत्र करण्यासाठी क्रांतीच्या मार्गावर चालत होते. अहो, मौज मस्ती करण्याचे, प्रेमात पडण्याचे हे तरुण वय. पण मला आठवत आहे, विनायकाचे लंडनमधील एक सहकारी ज्ञानचंद वर्मा एकदा म्हणाले होते, इफ सावरकर हॅज एनी स्वीट हार्ट, हिज कंट्री वॉज द स्वीट हार्ट ही हॅड. आणि इथे भारतात सावरकरांच्या प्रियजनांची काय स्थिती होती. सावरकरांचा मुलगा प्रभाकर अवघा 4 वर्षाचा, त्याचे निधन झाले. व्यक्तिगत आयुष्यात अग्निपरीक्षेतून जाताना विनायकाने आणि सावरकर कुटुंबाने आपले धैर्य मात्र सुटू दिले नाही. माझ्या स्वातंत्र्यासाठी लंडनमध्ये राहून तो अखंडपणे काम करीतच राहिला. अहो, पुस्तकातून पिस्तुले आली म्हणे लंडनहून. हो हो, पोस्ती केलीयत, पण यंदा पिस्तुले आणि बॉम्बगोळे काहीच नाहीत, अशी स्फोटके पाठवली. अगं बाई, काय? हिंदुस्थानात क्रांतीचा वणवा पेटवतील आणि इंग्रजांची झोप उडवतील असे विचार. विनायक विलायतेस असताना 1857चा स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक लिहून हिंदुस्थानच्या मुख्य भूमीत तस्करी करून पाठवत अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली होती. अगदी माझा सुपुत्र भगतसिंगच्या घरावर इंग्रजांचा छापा पडला ना, तेव्हा तिथे विनायकाच्या ह्या पुस्तकाची भाषांतरित आवृत्ती सापडली. भारतीय क्रांतिकारकांसाठी गीता ठरले हे पुस्तक. तसेच इटलीचा थोर क्रांतिकारक मॅझेनी याच्या आत्मचरित्राचं विनायकानं केलेलं भाषांतर आणि प्रस्तावनाही खूप गाजली. विनायकाचे लिखाण गाजले ह्याचा अर्थ असा होतो की इंग्रज सरकारने विनायकाच्या पुस्तकावर बंदी आणली, आणि तीही प्रकाशनापूर्वी. कोणकोणत्या खटपटी करत, प्राण जोखमीत घालत क्रांतिकारक त्याच्या लिखाणाचा प्रचार प्रसार देशभर गुप्तपणे करत. माझ्या विनायकाच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य हे की नव्या क्रांतिकारकांची फौज त्याने लंडनमध्ये बसून हिंदुस्थानच्या मुख्य भूमीत तयार केली. क्रांतीचा असा त्रिखंडी डंका वाजविणारा विनायक एकमेवच. आजवर कमी काही युद्ध पाहिलेत मी. काळाचे कैक आघात मी या छातीवर सहज झेलले. कित्येक योद्धे पाहिले, वीर पाहिले, पण आपल्या भावाला, बाबारावांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याचं कळल्यावर वहिनीला अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देशा करिता असं लिहिणारा
दुसरा वीर मी नाही पाहिला. वज्रासारखा कठोर भासणाऱ्या विनायकाचे मन खरंच किती सुकुमार. ब्रायटनच्या किनाऱ्यावरून तो समुद्राशी हितगुज करीत माझ्यासाठी आसवे ढाळत होता. मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. नाशिकमध्ये अनंत कान्हेरे याने इंग्रज अधिकारी जॅक्सन आणि लंडनमध्ये मदनलाल धिंगरा याने केलेला कर्झन वायलीचा वध, या 2 घटना सावरकर कुटुंबात खूप मोठं वादळ घेऊन आल्या. 1909 सालच्या जून महिन्यात बाबारावांना अटक झाली आणि याच पाठोपाठ विनायकाला सुद्धा अटक झाली. ब्रिटिशांनी सावरकर कुटुंबाचे नाशिकमधील घरही जप्त करून कुटुंबियांना घराबाहेर काढले होते. देशभक्त सावरकर कुटुंब जणू देशोधडीला लागले होते. अन्य कोणीही अशा संकटाने कोलमडून पडला असता, पण विनायकाला या संकटातही धन्यता वाटत होती. त्याच्या संसाराची व्याख्याच असामान्य होती. मुलामुलींची बीजे वाढवणं आणि 4 काटक्या गोळा करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असे संसार कावळे आणि चिमण्या करतातच की. पण मनुष्य म्हणून जगावेगळा संसार मांडण्याचं भाग्य आपल्या पदरी आलंय, त्याला विशेष महत्व आहे. याच काळात घडली विनायकाने मार्सेलिस बंदराजवळ मारलेली आणि त्रिखंडात गाजलेल्या त्या उडीची ऐतिहासिक घटना. यातूनच पुढे संपूर्ण जग प्रक्षोभले गेले. याद्वारे माझ्या या सुपुत्राच्या नावे इतिहासाचा एक नवा अध्याय रचला गेला. अर्थात तो या प्रयत्नात जरी पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेला नसला तरी जगाला विनायकाने त्याची आणि पर्यायाने माझी दखल घ्यायला भाग पडले. कोर्टात हजर करून विनायकाला 25 वर्षाच्या 2 अशी एकूण 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा चुरींचे मत विचारात न घेता ठोठावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयावरही भाष्य करताना विनायक अत्यंत मिश्किलपणे म्हणाला होता, मला एकाच मानवी जन्मात 2 जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावून न्यायालयाने एक प्रकारे हिंदू धर्मातील पुनर्जन्माच्या संकल्पनेचे अधिष्ठान मान्य केलेले दिसते. न्यायालयाने मला 50 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे खरी, परंतु तुम्हा इंग्रजांची सत्ता माझ्या मातृभूमीवर पुढील 50 वर्ष टिकणार आहे. माझा हा वीर एखाद्या योद्ध्याच्या नव्हे तर स्थितप्रज्ञाच्या स्थिरतेनं काळ्या पाण्याच्या शिक्षेला सामोरा गेला. 1 नाही 2 नाही, 1000 मरणे त्याने भोगली. शारीरिक मानसिक छळाची परमावधी साहिली.
पण त्याचा निश्चय अभंग राहिला. माझ्यावरचे त्याचे प्रेम तसूभर कमी झाले नाही की स्वातंत्र्याचे स्वप्न त्याला दुरावले नाही. तो कोल्हू काय, त्या बेड्या खोडे काय, त्या प्राणांतिक शिक्षा काय, नुसती कल्पना करूनही कोणीही मोडून पडेल. पण माझा लाडका विनायक त्या काळात त्या तुरुंगाच्या भिंतीवर खिळ्याच्या टोकाने महाकाव्य लिहित होता. माणूस चंद्रावर गेला याचा मानव जातीला जितका अभिमान आहे ना, तितकाच अभिमान मला विनायकाच्या कमला काव्याचा आहे. त्या तशा तुरुंगवासात, कडक नियमात, बंधनात तो इतर गुन्ह्यांसाठी काळ्या पाण्यावर आलेल्या कैद्यांचे हृदय परिवर्तन घडवित होता. मनुज मंगलाचे स्वप्न पाहत होता. हा प्रसंग तसा पुढचा बार्शीला घडलेला. पण आत्ताच सांगतो, ज्याच्या बाबत घडला त्याच्याकडूनच ऐका. आमचा अख्खा जन्म गेला चोरीत आणि दुसऱ्याची टाकुरी फोडण्यात. दुसरं काही हाताला जमलंच नाही म्हणा. आता लोक जातात इंग्लंडला बॅरिस्टर व्हायला. म्या बी गेलो तो, पर काळ्या पाण्यावर. आता आम्हाला गुन्हेगारांना ह्याच्यापेक्षा डेंजर काय? काळं पाणी. हो. आलो परत. आता मन तयार नव्हतं बघा टकुरी फोडण्यात. पार पार बदलून आलो होतो बघा. पण लोक बदलू देतील तर ना. एक आला सुपारी घेऊन. एका नेत्यावर हल्ला करायचंय, लय जोखमीचं काम आहे, तुझ्याशिवाय कोणी करूच शकणार नाही असं म्हणला. मग मग मी पण गेलो मागावर. हो, दुरून पाहिलं पण नाही, ओळखीचा वाटेना. आणि जवळ जवा आला तवा तवा हातातला कोयताच गळून पडला. नशीब चांगलं म्हणून या हातानं काही वांगाळ खडलं नाही. अहो, बडे बाबू होते ते. हा, तिकडं अंदमानात आम्हा सगळ्या कायद्यांना शिकवलं त्यांनी. मग ही माणसं त्यानं माराय का उठलीत? अहो, माणसाला माणूस म्हणून वागवणारा देव माणूस त्यो. अहो, तिकडं अंदमानात आमच्या कैद्यांचे अर्ज लिहायचे ते. तेव्हा त्यांनी कधी जात पाहिली नाही, काय विचारलं नाही की तू हिंदू आहेस का तू मुसलमान आहेस. कधीच नाही. आता बघतोच त्यांच्या अंगाला कोण हात लावतो ते. अगदी सावलीसारखा त्यांच्या अवतीभोवती राहतो बघा ना आता. अपसमज, गैरसमज, अवहेलना आणि उपेक्षा माझ्या या देशभक्त विनायकाला मात्र कायम चिकटलेली. ओंजळीत फुलं यायची, तिथं माती हाती आली. पण त्याने ती माती माझा प्रसाद म्हणून स्वीकारली.
अखंड हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे आपले अंतिम ध्येय न सोडता अंदमानातील शिक्षेदरम्यानच्या अत्यंत कठीण अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विनायकाने गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. मला वाटतं या काळात ब्रिटिशांना लिहिलेली तथाकथित क्षमापत्रे म्हणजे ह्याच गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा त्यांनी चाणाक्षपणे केलेला वापर. अखेर 14 वर्षांनी त्याच्या सुटकेसाठी तुरुंगाची दारं उघडली. अंदमानातून सुटका होण्याची शक्यता विनायकाला धूसरच वाटत होती, पण त्याची तिथून सुटका लोकमताच्या सतत वाढणाऱ्या दबावामुळे झाली. अर्थात पुढे रत्नागिरीच्या तुरुंगातही त्याच्या यमयातना काही कमी झाल्या नाहीत. 7 दरवाजे आणि कुलपांच्या भक्कम तटबंदी मागे त्याचे आयुष्य अधिक खडतर होत जाताना मी पाहत होतो. इथल्या कारागृहातही विनायकाच्या पदरी आली तीच अरुंद कोठडी, त्याच दंडबेड्या, तेच साखळदंड आणि मन विदीर्ण करणारा तोच सक्तीचा एकांत. त्याला तेव्हा वाटलं होतं की बस झाला आता या यातनांमधून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी संपवावं हे जीवन कायमचं. मात्र अशा आत्मघातकी विचारांना मागे टाकत स्थितप्रज्ञाची लक्षणे तो यावेळी आठवू लागे. अंदमानपासूनच विनायकाने हिंदू संघटन करण्याची जी चळवळ सुरू केली होती त्याचा पुढचा अध्याय त्याने रत्नागिरीत 1924 ते 1937 दरम्यान लिहिला. या नव्या पर्वात त्याने हिंदू शब्दाची एक नवी व्याख्या समाजापुढे ठेवली, ज्यात हिंदू धर्मातील कर्मकांड, जातीव्यवस्था, स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद यासारख्या असंख्य कुरूढी आणि कुपरंपरांना तिलांजली देण्यात आली होती. त्याची हिंदुत्ववादी व्याख्या ही पितृभू आणि पुण्यभूच्या संकल्पनेवर आधारलेली होती. पतितपावन मंदिराची स्थापना करून मंदिर प्रवेशासाठी असणाऱ्या धार्मिक चौकटीचे गणितही त्याने मोडीत काढून सर्वसमावेशक हिंदुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सहभोजनाचे कार्यक्रम हाती घेऊन स्वकीयांचे कानही टोचले आणि हरिजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विनायकाच्या या सामाजिक कार्याचे महत्त्व माझ्याच मातीत जन्मलेल्या आणखी एका थोर समाजसुधारकाने महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मात्र त्या काळीच ओळखले होते. आणि ते म्हटले होते, मी कुणाचा भाट होऊ इच्छित नाही, पण ज्या स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या 7 वर्षात ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या बॅरिस्टर सावरकरांचा मी किती गौरव करू असं मला झालंय. देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं. देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या स्वप्नाला विनायकाने कधीच अंतर दिले नाही. इंग्रजांची बंधने, अटी शर्ती वरकरणी मान्य करून रत्नागिरीत नजर कैदेत असताना देखील त्याचा गुप्तपणे देशभरात कार्यरत असलेल्या क्रांतिकारकांशी संवाद हा सुरूच होता. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे केवळ इंग्रजांना घालवून देणे नव्हे, तर त्यासोबत
स्वसंस्कृती, स्वधर्म, स्वभाषा यांचाही कालोचित अभिमान पुनर्स्थापित करून टिकवणे असे स्पष्ट मत वेळोवेळी त्याने व्यक्त केले होते. एकदा 1937 साली विनायकाने कोल्हापूरच्या हंस स्टुडिओला सदिच्छा भेट दिली होती. या भेटीदरम्यान विविध विभागांच्या दारावर असणाऱ्या इंग्रजी भाषेतील पाट्या पाहून तो खूप व्यथित झाला होता. चलचित्र ही कला पाश्चात्य असली तरी ती कला आता इथे आली आहे, तर मग त्या संबंधित शब्द मराठी ऐवजी इंग्रजी का, असे म्हणत त्याने क्षणाचाही विलंब न करता स्टुडिओला कला मंदिर, शूटिंगला चित्रण, डायरेक्टरला दिग्दर्शक, फोटोग्राफीला छायाचित्रण, एडिटिंगला संकलन, मेकअपला रंगपट, लॅबोरेटरीला रसायनशाळा असे चपखल प्रतिशब्द सुचवले. या देशाच्या मातीवर अपार भक्ती असणाऱ्या विनायकाने मातृभाषेवर फक्त प्रेम केले नाही, तर तिला शब्दांची देणगी देऊन समृद्धही केले. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण फाळणी झाली. याचे विनायकाला अतोनात दुःख झाले. विनायकाचे अखंड भारताचे स्वप्न भंगले. सिंधू वाचून हिंदू, अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुडी. अशक्य, अशक्य. जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर तो सिंधूस विसरणे शक्य नाही. अंबितमे, नदीतमे, देवीतमे, सिंधू आम्ही तुला कधीही विसरणार नाही. देश स्वतंत्र झाला तेव्हाच सावरकरांनी इशारा दिला होता. आपला भारत देश केवळ अहिंसा, असहकार, तुरुंग भरती, आत्मक्लेश यासारख्या नवीनतम मार्गाने आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वतंत्र झाला अशी बडबड करणारे जे लोक आहेत त्यांचा दावा कसा खोटा आहे हेही आपण कर्तव्य म्हणून सांगितले पाहिजे. त्यांच्या खोट्या बडबडीचा प्रतिवाद केला नाही तर देशात हीच आत्मघातकी प्रवृत्ती वाढेल. परंतु विनायकाच्या ह्याच इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून केवळ अहिंसा, असहकार यामुळेच स्वातंत्र्य मिळाले असा प्रचार वर्षानुवर्ष झाल्याने आणि शस्त्रबळाचे महत्त्व दुर्लक्षित राहिल्यामुळे 1962 साली चीन सोबतच्या युद्धात मला एक लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याने व्यथित झालेल्या चर्चिलना उत्तर देताना पंतप्रधान ॲटली म्हणाले, ब्रिटन इज ट्रान्सफरिंग पॉवर ड्यू टू द फॅक्ट दॅट द इंडियन आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन अँड ब्रिटन कॅनॉट अफोर्ड टू हॅव लार्ज ब्रिटिश आर्मी टू होल्ड डाऊन इंडिया. थोडक्यात आझाद हिंद सेना, मुंबईतील नाविकांचे बंड यांचा परिपाक म्हणजे ॲटली यांचे ब्रिटिश संसदेतले शब्द होते. आणि अर्थातच ह्यामागील विचार होता तो माझ्या विनायकाचा. आणि हा विचार विनायकाने आपल्या अगदी तरुण वयातच मांडत एक प्रकारे पारतंत्र्यातून माझ्या मुक्ततेच्या मार्गाविषयी भविष्यवाणी केली होती. ही गोष्ट ठाऊक होती तुम्हाला? नसणारच, कारण तुमच्या इतिहासाच्या कुठल्याच टेक्स्टबुकमध्ये ती शिकवलीच जात नाही.
पण भारत आता बदलला आहे. ओळखलत मला? मी भारत. खरं तर सावरकरांच्या कल्पनेतला अभिनव भारत, तरुण भारत. तरुण कसा असावा? सामर्थ्य संपन्न, आत्मविश्वास असणारा. पण सामर्थ्य संपन्न म्हणजे अन्याय करणारा नव्हे, आणि आत्मविश्वासू म्हणजे घमंडी नव्हे. तरुण आधुनिक हवा, पण मॉडर्न म्हणजे वेस्टर्न नव्हे. आपल्या परंपरेचा पाईक असणारा आणि विज्ञानाची कास धरणारा, सत्य, न्याय आणि मानवता मानणारा असा सक्षम तरुण हवा. आणि तरुण असणं हे वयावर अवलंबून नसतं. एज इज जस्ट अ नंबर. हजारो वर्षांचा मी भारत आज तरुण दिसतोय, तो माझ्या बदलत्या दृष्टिकोनामुळे. आज जगासमोर माझा नवा चेहरा येतोय. शस्त्रे न रक्षिते राष्ट्रे शास्त्र चर्चा प्रवर्तते. अर्थात जे राष्ट्र स्वसंरक्षण करण्यासाठी शस्त्र सामर्थ्य कमावते, त्याच राष्ट्रात शास्त्रांचा, विद्येचा विकास होऊ शकतो. आज जगाच्या नकाशावर मी आत्मविश्वासानं उभा आहे. नव्हे तर जग माझ्याकडे आशेनं पाहतंय. युक्रेन रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाची पार्श्वभूमी असो, किंवा हिंदुस्थान पाकिस्तान किंवा हिंदुस्थान चीनच्या सीमारेषेवर सुरू असलेला वाद असो, आज माझी जी सशक्त प्रतिमा अख्खं जग पाहतंय, या साऱ्याच्या मुळाशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे विचार आहेत. त्यांच्या कल्पना आहेत. त्यांनी दाखवलेल्या दिशा आहेत. माझाच विनायक तो. पण त्याच्या कार्याची महती पाहता त्याचा एकेरी उल्लेख मी आता कदापि करणार नाही. माझी आजची संरक्षण नीती ही जणू काही त्यांच्याच विचारातून प्रकट झाली आहे असं मला वाटतं. आज 21व्या शतकात भारताची नव्यानं उभारणी करताना सावरकरांचे विचार रिव्हिजिट करायलाच हवेत. त्यांची राष्ट्राची आणि हिंदू संघटनेची कल्पना समजून घ्यायलाच हवी. धर्म म्हणजे पुरातन, जुनाट विचार कवटाळून बसणे नव्हे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. काही जुन्या रूढींनी तुम्हाला जखडून टाकलंय. तुम्ही काय खावे, काय प्यावे, उठावे कसे, बसावे कसे, देशाबाहेर जाऊ नये, हे असे नियम तुम्ही निशंकपणे धाब्यावर बसवा. तुम्ही काय खावे, काय प्यावे हा प्रश्न धर्मशास्त्राचा नसून वैद्यकशास्त्राचा आहे. धर्मग्रंथांवर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस आता संपले. समाजसंस्था आता आपल्याला आपल्या नव्या तत्वावर, विज्ञान ग्रंथावर उभी केली पाहिजे. धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नाही. सावरकरांचा हिंदू धर्म मंत्रशक्ती इतकाच यंत्रशक्तीला मानणारा होता. वेदातील ज्ञाना इतकेच आधुनिक विज्ञानही त्यांना पूज्य होते. एक वेळ माझी मार्सलिसची उडी विसरला तरी चालेल, पण मी सांगतो आहे ते जाती पुसून टाकणारे, अस्पृश्यता निवारक, विज्ञानवादी विचार मात्र लोक हो कदापि विसरू नका. सावरकर त्यांच्या समकालीनांना कधी कळलेच नाहीत. अर्थात ते कळणं शक्यही नव्हतं, कारण त्यांचे विचार हे काळाच्या खूप खूप पुढचे होते. ते म्हणत, पहिला हिंदू द्रोही म्हणून इंद्रपद मिळवण्यापेक्षा अखेरचा हिंदुत्ववादी म्हणून मी मरण स्वीकारेन. आज सरकार जे युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आणण्याच्या प्रयत्नात आहे, त्यासंबंधीचा मुख्य विचार सावरकरांनी आजपासून जवळपास 70 ते 80 वर्षांपूर्वीच मांडला होता. हिंदुस्थानच्या लोकशाहीत हिंदू वर्ग बहुसंख्य आहे, म्हणून त्यांच्या दबावाला बळी पडून त्यांना कोणताही विशिष्ट फायदा पोचवला जाऊ नये. तसेच मुस्लिम समाजासारखा एखादा वर्ग अल्पसंख्याक आहे म्हणून त्यांचे लांगुल चालन करणेही टाळले पाहिजे. सर्वांना समान अधिकार दिले जावेत.
जेणेकरून भविष्यातील जातीजातीतील संघर्ष संपण्यास मदत होईल. 1905 साली पुण्यात सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी करून विदेशी गोष्टींवर बहिष्कार टाकण्याच्या चळवळीला बळ दिलं होतं. ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्यासोबतच त्यांनी अधिकाधिक देशवासियांनी स्वदेशी वस्तू वापराव्यात म्हणून सुद्धा विशेष प्रयत्न केले होते. रत्नागिरीत वास्तव्यास असताना त्यांनी स्वतः अनेक स्वदेशी गोष्टी हातगाडीवरून विकल्या होत्या. एकदा रत्नागिरीत ताई दातार नावाच्या एक बाई त्यांना भेटायला आल्या होत्या. तात्यासाहेब, तुमच्या प्रेरणेनं रत्नागिरीत स्वदेशीचं दुकान थाटलं, पण महिन्याअखेरीस फक्त 2 रुपयाचाच नफा झाला. हे असं कसं चालेल? ह्यानी कसं निभावणार? ताई, तुमच्यासारख्या स्त्रिया पुढाकार घेऊन एवढं कार्य करतायत ही किती मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही असा विचार करा की तुमच्या स्वदेशीच्या या आग्रहामुळे निदान हे 2 रुपये तरी आपल्या खिशाला लागले, नाहीतर तेही ब्रिटिशांनाच मिळाले असते. हो, आपल्या देशाच्या विकासासाठी हा 2 रुपयाचा आपला खारीचा वाटा समजूया, नाही का? हो, हे कार्य असेच चालू ठेवा. तुम्ही म्हणाल तसं. आज मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून माझे तरुण हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीचे साक्षीदार होत आहेत. हे पाहिले की या प्रगतीत कुठे ना कुठे या 2 रुपयांच्या स्वदेशीच्या गोष्टीची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. हिंदुत्वाची कास धरणाऱ्या सावरकरांना भगवान बुद्धांचं मोठं आकर्षण होतं. माझ्या तत्व परंपरेत करुणेची विशाल धारा गौतम बुद्धांनी प्रवाहित केली. विशाल समाजाच्या तळाशी तळमळणाऱ्या, अन्याय सोसणाऱ्या, दडपल्या गेलेल्या समाजाला या करुणेचाच आधार आहे याचं सावरकरांना भान होतं. पण आत्यंतिक अहिंसा, ऐहिक जीवन जगताना नेहमीच योग्य आणि न्याय्य ठरत नाही हे सुद्धा सांगणं त्यांना गरजेचं वाटत होतं. आणि यासाठीच त्यांनी लिहिलेलं नाटक होतं संन्यस्त खड्ग. बुद्धदेवा, समस्त मानव जातीचा अधिष्ठान असणारा मी धर्म आहे. कुरु राष्ट्रामध्ये त्यावेळी धर्माची म्हणजेच सत्याची आणि न्यायाची स्थापना करण्याकरता मी साक्षात कृष्णाच्या म्हणजेच मुरली मनोहराच्या रूपामध्ये पांडवांच्या वतीनं पुढं झालो. आज शाक्य राष्ट्र परकीयांच्या आक्रमणाखाली आहे. अशा वेळी या राष्ट्रामध्ये शांततेचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी सेनापती विक्रमसिंहांनी पुढाकार घेतला, ही फार चांगली गोष्ट आहे. शांत आणि न्याय्य राष्ट्राचे अधिष्ठान हे हिंसक आणि रक्तपिपासू अशा मूल्यांवर कसे उभारले जाऊ शकते? आणि आत्यंतिक हिंसा, संघर्ष यातून जन्माला आलेले राष्ट्र न्याय आणि शांतता प्रिय म्हणून त्रिखंडात कसे ओळखले जाऊ शकते? बुद्धदेवा, तुमचं अहिंसेचं, करुणेचं हे तत्वज्ञान हे राष्ट्राच्या उत्थानासाठी महत्वाचं आहेच. आपल्या सरल आणि करुणामय तत्वज्ञानानं मोहित झालेले देव, दानव, यक्ष, तक्षक, आर्य, अनार्य हे आपल्या जन्मभूमीच्या शोधासाठी इथं येऊन आपल्या पायाशी नतमस्तक होतील. अनेक राष्ट्रातील पुरुष आपलं दर्शन घेऊन आपली संपत्ती तुमच्या चरणांवर ओवाळून टाकतील. आपण केलेल्या कार्यासाठी हे राष्ट्र त्याच्या अंतापर्यंत सदैव आपल्याला स्मरणात ठेवेल, आपल्या कार्याचा गौरव करत राहील. पण यात एक मेख आहे. शांतता, अहिंसा अशी मौल्यवान रत्न एखादं राष्ट्र तेव्हाच जोपासू शकतं जेव्हा ते राष्ट्र शास्त्रासह शस्त्रानंही सामर्थ्यशाली असेल.
शस्त्राविना शास्त्राचं अधिष्ठान प्रस्थापित करू पाहणारं तत्वज्ञान हे जगात फार काळ टिकाऊ धरू शकत नाही. किंबहुना परकीय आक्रमणाच्या शस्त्र सामर्थ्यानं त्या राष्ट्राचं भविष्यात अधःपतन होऊ शकतं. आत्यंतिक अहिंसा जशी नको तशीच आत्यंतिक हिंसाही हितकारक नाहीये. सावरकरांनी आयुष्यभर क्रांतीच्या मार्गाचा जरी पुरस्कार केला असला तरी या मार्गाच्या मर्यादाही त्यांना चांगल्याच माहीत होत्या. अभिनव भारत संघटनेचं ज्या दिवशी पुण्यात विसर्जन झालं त्या दिवशी सांगता समारंभात ते म्हणाले होते, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी गुप्तकट, निर्बंधभंग, सशस्त्र मंडाळी आणि परराज्यद्रोह ही साधने वापरणे अपरिहार्य असते. मात्र ही साधने आणि बंडाची ही वृत्ती स्वराज्य स्थापन होताच अधर्म ठरवून तात्काळ टाकून द्यायला हवीत. ती टाकून दिली नाहीत तर ती प्राणघातक ठरू शकतात. स्वराज्य स्थापनेनंतर कितीही तीव्र मतभेद असले तरी ते मतभेद मतपेटीतूनच व्यक्त झाले पाहिजेत. सावरकरांची ही लोकशाहीचा पुरस्कार करणारी भूमिका दुर्दैवानं आज फार कमी लोकांना माहिती आहे. विनायक दामोदर सावरकर निर्विवादपणे माझे खरे सुपुत्र, पण त्यांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आणि ह्याचं मला फार फार वाईट वाटतं. अर्थात याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे विचार काळाच्या खूप खूप पुढचे होते, खऱ्या अर्थानं पुरोगामी होते. ते सहजी लोकांना पटणार नाहीत हे कदाचित त्यांनाही ठाऊक होतं. पण असं असलं तरी सुद्धा त्यांनी कधीही आपल्या विचारांपासून फारकत घेतली नाही. एक वेळ समाजापासून अलिप्त राहणं त्यांनी पसंत केलं, पण आपल्या विचारांची साथ त्यांनी कधीही सोडली नाही. माझे विचार भविष्यात खोटे ठरले तर वेडा ठरेन मी, पण तेच विचार खरे ठरले तर प्रॉफिट ठरेन मी. सावरकर प्रोफेट ठरण्याचा दिवस जवळ आलाय असं म्हणूया. साक्षात सावरकरांनाही यावर विश्वास होताच. मला आठवतंय 1940-41च्या दरम्यान सावरकरांचा पुण्यात समाजवादी नेत्यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेचा हा प्रसंग. श्रोते हो, आजचे आपले सन्मान मूर्ती श्री विनायक दामोदर सावरकर यांचा आता सन्मान करूया. पण हे सांगावयास हवे की समाजवादी पक्षाच्या वतीने आज आम्ही त्या 1910 सालच्या क्रांतिकारी सावरकरांचा सत्कार करत आहोत. 1935च्या हिंदुत्ववादी सावरकरांचा नव्हे. श्रोते हो, 1910 साली आपण समाजवाद्यांनीच माझ्यासारख्या क्रांतिकारकांना विरोध केला होता. आम्हाला वाट चुकलेले देशभक्त तरुण म्हणून संबोधले होते. आज बरोबर 30 वर्षांनंतर 1910 सालातील माझे विचार आपल्याला समजले आणि पटले याचा मला मनापासून आनंद आहे. म्हणजे थोडक्यात काय, माझे 1910 सालातील विचार आपल्याला समजायला आणि पटायला पुढे 30 वर्ष जावी लागली. मला खात्री आहे आजचे 1940 सालातील माझे विचार, माझे हिंदुत्ववादी विचार आपल्याला पुढील काही वर्षात समजतील आणि पटतीलही. पण आज त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतर देशातील हिंदू समाज जागृत होतोय, सजग होतोय आणि याची दखल आजच्या काळातील सावरकरांच्या तथाकथित वैचारिक विरोधकांनाही घ्यावी लागते. हिंदू आत्मविश्वासानं उभा राहत असताना मीही एका नव्या बळानं जगाच्या नकाशावर झळकतोय. आज मी शस्त्रसंपन्न आहे, शास्त्रसंपन्न आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात मी स्वतंत्र भूमिका घेतोय. कोणत्याही महासत्तेच्या दारात मांडलिक म्हणून मी उभा नाहीये. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे.
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्र ते भगवती सर्व तव सहचारी होते. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण. श्री स्वतंत्रते त्वामहं यशोयुतां वंदे, जयोस्तुते. I don't think it's necessary for me to join this axis or not, and if I'm not joining this, I must be with the other one. I don't accept that. I mean, I think I'm 1/5 of the world's population. I am what today the 5th or 6th largest economy in the world. I mean, forget the history, civilization bit, everybody knows that. But I think I'm entitled to have my own side, I'm entitled to weigh my own interests, make my own choices, and my choices will not be cynical and transactional, but they will be a balance of my values and my interests. उस तरफ बैठे हुए लोगों से कभी सुनने को मिला नहीं है कि इस देश में कोई चाफेकर बंधु भी हुआ करते थे जिनकी शहादत थी आज़ादी में. इनके मुंह से सुनने को नहीं मिला है कभी सावरकर जी भी थे जो काला पानी की सजा भुगत रहे थे तब देश आज़ाद हुआ है. उनके मुंह से कभी सुनने को नहीं मिल रहा है कोई भगत सिंह चंद्रशेखर आज़ाद भी थे कि जिन्होंने देश के लिए बलि चढ़ाया था. उनको तो लगता है कि आज़ादी सिर्फ एक परिवार ने दिलवाई है, समस्या की जड़ वहां है. हम देश को उसकी पूर्णता में स्वीकार करें. तेजस्वी या पलीकडे दुसरं कसले वर्णन त्याला लागू पडणार नाही अशा प्रकारचं निखळ तेजाने चमकणारं हे दर्शन. आणि हे दर्शन कुठल्याही भाबडेपणाने मी म्हणत नाही, दर्शन हा शब्द मी वापरत नाही. त्याचं कारण या सगळ्या भाबडेपणाचा आयुष्यभर ज्यांनी विरोध केला असा हा विज्ञान महर्षी होता. त्यांनी जी क्रांती केली ती नुसती पिस्तुलाची नव्हे तर वैचारिक क्रांती केली आणि खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद हा सावरकरांनी प्रचारात आणला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळ्या भाबडेपणाच्या विरुद्ध लिहिताना विज्ञानाचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म आहे. विज्ञाननिष्ठ जगात गेल्याशिवाय तुम्हाला किंमत राहणार नाही असं सावरकर सांगत आलेले होते की अरे 2 शब्दात 2 संस्कृती याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कसलं श्रुती स्मृती पुराणोक्त सांगता, अद्ययावत व्हा, आजचं काय असेल ते मला सांगा. सावरकरांनी ज्या ज्या वेळेला धर्मनिष्ठ अशा प्रकारच्या लोकांची, धर्मनिष्ठ म्हणण्यापेक्षा धर्मांध लोकांच्यावरती टीका केली त्यावेळी त्यांनी सर्व धर्मांच्या धर्मांधतेवर टीका केली. हा त्यांचा अपराध. ते सेक्युलर कधी ठरले असते की त्यांनी जर फक्त हिंदूंना नावं ठेवली असती आणि बाकीच्यांचं सगळं काही छान आहे म्हटलं असतं तर ते सेक्युलर ठरले. आणि अशा माणसावरती आपण क्षुद्र जातीयतावादाचा आरोप केला आहे आपल्या बुद्धीचं लक्ष. मी हिंदू आहे हा फार मोठा संस्कार आहे असं मला वाटतं. 6 का 7 वर्षाची होते त्यावेळेला सावरकर आमच्या घरी आले होते आणि बाबा आणि ते तिथल्या हरिजन वस्तीत गेले. तिथं सहभोजन होतं आणि बाबांनी मला नेलं बरोबर. मला काहीच कळत नव्हतं पण त्यांनी सांगितलं की हे तात्या आहेत आणि आपल्याला आज जायचं आहे, तू चल. आणि ते घेऊन गेले मला आणि मला जेवायला घातलं. माई ओरडत होती की नका नेऊ तिला बरं, पण बाबांनी ऐकलं नाही. नाही तिला ते कळलं पाहिजे, तिच्यावर हे संस्कार झालेच पाहिजेत असं सांगून ते घेऊन गेले मला. But we've always been told for generations now that it was the non-violent struggle which won India her freedom. I think in the Amrit Mahotsav occasion, when we are celebrating 75th year of our freedom, there's a need to relook at all those other stories, the continuous stream of an armed rebellion, armed revolt against the British Raj, which continued from 1857, the first war of Indian independence, till 1946, which was the naval mutiny in Bombay, and allied with that, the Indian National Army and Netaji Subhash Chandra Bose's role, which is what got India her freedom eventually. So in this long list of heroes and heroines who belong to this armed struggle,
their stories have always been subsumed, their stories have been willfully suppressed. And Savarkar was part of that armed struggle too. So, of course, in his case, the suppression is for a dual purpose. One is he belongs to this armed conflict stream of India's freedom movement, but also as the progenitor of Hindutva. So both of it needing him to be thrown under the carpet and brushed aside, and that there was only one dominant narrative, one family, one party which got India her freedom, and I think that is the biggest problem, and Savarkar epitomizes that, and I think he becomes the fall guy for multiple reasons, and I'm glad now that people are relooking at his work, relooking at his thoughts, which were, I think, far ahead of his times, and now trying to make sense and saying, hey, I mean, when you read the man, you realize what is it we are demonizing him for. He's very rational, he's very logical, he makes a lot of sense. Compared to his contemporaries, this man is more crystal clear in his thoughts. And why has the so-called liberal narrative in India been so against him? So I think sunlight is the best disinfectant. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तळमळला, तलमळाती हुई आत्मा, सावरकर माने तितिक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट. गीता आत्म्याचं स्वरूप सांगते. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्म्याला ना शस्त्रानं संपवता येतं, ना अग्नीनं जाळून नष्ट करता येतं, ना पाणी ना वारा, कोणीच आत्म्याचं अस्तित्व मिटवू शकत नाही. सावरकरांचे विचारही आत्मस्वरूपासारखेच आहेत. कोणीही ते नष्ट करू शकणार नाही. शस्त्र नाही, अग्नी नाही, वारा नाही, पाणी नाही, सारं काही गिळंकृत करणारा काळही ते नष्ट करू शकणार नाही, असे कालजयी विचार आहेत ते. भविष्यातील बुलंद भारताला विश्व जेव्हा केव्हा प्रश्न करेल, तू कोणाचा वंशज, तुझ्या तेजाचे गोत्र कोणते, तेव्हा मी अभिमानानं उत्तर देईन, या तेजाची गंगोत्री आहे कालजयी सावरकर. अनादि मी, अनंत मी, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी, अनंत मी. अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्युसीच गाठ घाल मी घुसेरणी. अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळारिपू तया स्वये
मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसिये, भिवू मजसिये. अनादि मी, अनंत मी, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी,